रामकृष्ण नामे ही दोन्ही साजे Krishna
रामकृष्ण नामे हितोनी साजेरी रामकृष्ण नामे हितोनी साजेरी हृदय मंदिरे स्मराकारी आपुले आपण करा सोडपण संसार बंधन तोडावे ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा सिंधुतिरया आपुली आपण करा सोडपण संसार बंधन तोडावे पडवंगा करू प्रथम मनमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनहित पाली वंदन वंदना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव विलासम श्री विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम नाम घेता का पेल शरण शरणी गणाता पायी माता टेविला सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे श्री गुरुचरण सरोजर जन्म मुकुर सुधारी वर्णो रघुबर पिबल जसो जोदाय कपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवो क्लेश विकार हात वज्र ओर ध्वजा विराज कांधे मूज जनेऊ साज शंकर सुवान केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये व्रजे वसन्तं नवनीतचोर गोपालनानां सद्कुलचोर श्रीराधिकाया श्रीराधिकाया हृदयश्च चोरं चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये सिया राम में सब जग जाने नाम जोड़ी जो हे मंगल
रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरे हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय चिंतन रूपी सभेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा यांचे लाडके कडीबाळ ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप अनाथांची माय ज्यांनी या जगाला एक अद्भुत ग्रंथ दिला असं वाङ्मय दिलं ज्याच्याद्वारे आपण सांसारिक जीवनही चांगलं करू शकतो आणि ज्याच्याद्वारे आपण आपलं परमार्थिक जीवनही चांगलं करू शकतो या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबराय आपल्याला उपदेश करतात ज्ञानोबरायांचा अभंग आहे ज्ञानोबराय उपदेश करतात की या संसारातून स्वतःची सोडवणूक करून घ्या काय करा स्वतःची सोडवणूक करा पण कशातून संसार नावाच्या बंधनातून पण सोडवणूक करण्यासाठी काय असलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याकडं नामस्मरण असलं पाहिजे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी ही नावं कशी साजेरी शोभणारी नाव आहे तुम्ही काय करा हृदयाच्या मंदिरातून याचं स्मरण करा हृदयाच्या मंदिरातून याचं स्मरण करा खरं तर हृदयाच्या मंदिरातून स्मरण करण्यासाठी आपलं हृदय आधी मंदिर झालं पाहिजे मग हृदयाचं मंदिर होण्यासाठी काय करावं तर आधी नामस्मरण करावं नामस्मरण करावं हृदयाचं मंदिर करावं आणि हृदयाच्या मंदिरातून नामस्मरण करून स्वतःची सोडवणूक करून घ्यावी बरं कशातून सोडवणूक करायची संसार नावाच्या बंधनातून काव ज्ञानोबराय तुम्ही आम्हाला सांगता मग तुम्ही स्वतःची सोडवणूक केली का ज्ञानोबराय म्हणतात आम्ही त्याच्यात गुंतलोच नाही ज्ञानोबराय म्हणतात आम्ही आतापासून भजन करत नाही आम्ही खरं तर ज्या वेळेला काहीच नव्हतं त्यावेळेला आम्ही भजन करत होतो ज्ञानोबरायांची उभी आहे तुम्ही मला आठवत नाही ज्ञानोबराय म्हणतात वाचा केली बहुत कल्प माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प त्या फळाचे महाद्वीप पातले प्रभू एका जन्माचं पुण्य नाही एका जन्माचं पुण्य नाही याच्यासाठी अनंत जन्माचं पुण्य आहे मग भजन ज्ञानोबराय एका जन्मात करतात का नाही पूर्वीपासूनचं भजन आहे ज्ञानोबराय म्हणतात आम्ही पूर्वीपासून भजन केलेलं आहे आणि निरंतर आमच्या मनामध्ये राम आणि कृष्ण या नावाची माळ आहे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हरिपाठामध्ये शब्द आले हरिपाठामध्ये सुद्धा शब्द आलेले ज्ञानोबराय म्हणतात आमच्या मनामध्ये निरंतर त्या भगवंताचं नामस्मरण आहे आणि हृदय जिवाळा श्रीमूर्ती रया हृदयामध्ये त्या भगवंताविषयी रया म्हणजे प्रजा रया शब्दाचा आपण काकड्यामध्ये बघितलंय रया हा शब्द आलेला आहे येसा ते आलिया ओळगा शारंगलू नाही तरी संसारू जाईल रया लया नाही आपण लया म्हणतो लया हा शब्द नाही रया रया म्हणजे प्रजा ज्ञानोबराय म्हणतात हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया तुमच्या म्हणजे प्रजेच्या हृदयामध्ये
श्रीमूर्ती राया म्हणजे श्रीमूर्ती यायची असेल, भगवंत यायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? राम आणि कृष्ण या नावाचं स्मरण करावं लागेल. सोपा अभंग आहे आणि हा अभंग श्री संत सावता महाराजांच्या जीवनाशी रिलेटेड येते का? कारण त्यांच्या हृदयाचं मंदिर झालेलं आहे आणि ज्या वेळेस आपल्या हृदयाचं मंदिर होतं त्यावेळेस भगवंत स्वतःहून मंदिरामध्ये येत असतात. म्हणून गोड वातावरण आहे. खर तर सावता महाराजांचा आपण विचार केला तर श्री संत सावता महाराज हे ज्ञानोबरायांच्या समकालीन असणारे संत आहेत आणि सर्व संत मंडळीमध्ये ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, हरी महाराज, गोरोबा काका या सगळ्या संतांमध्ये, नामदेव महाराज असतील आदी करून या सगळ्या संतांमध्ये सावता महाराज हे व्यवस्थितपणे आदर आतिथ्य भोगलेले संत आहेत. ज्ञानोबरायांच्या समाधीच्या वेळेलाही त्यांचं व्यवस्थितपणे स्वागत करण्यात आलं. सावता महाराजांनी ज्ञानोबरायांची ही समाधी बघितली, सोपान काकाची ही समाधी बघितली आणि त्यांनीही स्वतः संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणून त्यांच्या संजीवन समाधीच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये खर तर डोळ्यांना दिपवून टाकेल असा सोहळा आपण सर्वजण करत आहात. विठ्ठल विठ्ठल आणि ही परंपरा काही 1-2 वर्षाची नाही. गेल्या 31 वर्षापासून हा गोड नामसप्ताह आपण या ठिकाणी करत आहात आणि हे 32वे वर्ष आहे. भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने सर्व आपल्या देवळगाव राजामधील ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने आणि परिसरातील सर्व गायक, वादक, गुणजन, संत मंडळीच्या विशेष उपस्थितीमध्ये आणि श्री भक्तपरायण संत चरदास गुरुवर्य आदरणीय निकम बाबाच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली गोड असा नामसप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय बाबा या ठिकाणी समोर बसलेले आहेत. खरं तर मग अशी माहितीच नव्हतं नेमकी बाबा तुम्ही ज्यावेळेस खराळाला समोर बसली मला माहितच नव्हतं ते कोण आहे बरं का. पण नंतर असं वाटलं की कुठंतरी बघितलंय, मग पत्रिका चेक केली, मग बाबांचा फोटो दिसला. खरं तर माझी एवढी पात्रता नाही बाबा की तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये बसावं. विठ्ठल विठ्ठल तर खरं तर मी तुमच्यापासून ज्ञानानं, अनुभवानं आणि वयानं फार लहान आहे, पण तरीही तुम्ही माझ्यासारख्या बालकाच्या कीर्तनात उपस्थित आहात, बसलेले आहात. खरं तर मी माझं परम भाग्य समजतो आणि या ठिकाणी या 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, 6व्या दिवस मोजले असते ना, कधी संपतो 6व्या दिवसाची ना बाबा, 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या परम भाग्याने तुम्हा सर्व मायबापांच्या आज्ञेने खरं तर सर्वांच्या दर्शनाचा योग येण्यासाठी कुणीतरी मध्यस्थी असलं पाहिजे. म्हणून ज्यांच्याकडे आमचं सौजन्य आहे ते श्री हरी भक्तपरायण. खरं तर आधी काही ओळख नव्हती, पण एका प्रवचनामध्ये आमची ओळख झाली. श्री हरी भक्तपरायण आमचे माने दादा, आदरणीय दादांनी या ठिकाणी बोलवलं, त्यांनाही धन्यवाद देतो. कीर्तनासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, त्यामध्ये गायक, वादक, गुणजन मंडळी असतील. श्री भक्तपरायण सुंदर अशी चाल ज्यांनी सुरुवातीला गायली आदरणीय शेवळे महाराज सुंदर चाल गायली. आदरणीय महाराजांच्या ही चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर त्यांना सुंदर ज्यांनी अशी साथ केली दत्ता महाराज, आदरणीय महाराजांच्या ही चरणी नतमस्तक होतो. आता सगळ्याचे नाव घ्यायचे म्हणजे त्याच्यापेक्षा सर्व आपल्या गावातील भजनी मंडळ परिसरातील सर्व दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर आमचे विनेकरी महाराज असतील, आदरणीय महाराजांना धन्यवाद देतो. त्यानंतर मला योग्य वाट दाखवत या ठिकाणी आणणारे आमचे चोपदार, आदरणीय चोपदार महाराजांनाही धन्यवाद देतो. त्यानंतर मृदंगाचार्य श्री हरी भक्तपरायण. काही विषय नाही, आज बाप लेकाची जोडत
आदरणीय शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्यासोबत आलेले श्री भक्तपरायण आमचे बाबरे महाराज असतील, महाराजांनाही धन्यवाद देतो. त्यानंतर सुंदर साऊंड सिस्टम आहे, आदरणीय महाराजांनाही धन्यवाद देतो. कीर्तनासाठी उपस्थित सर्व माझ्या भक्तिमती माता, आणि त्याच्या पुढची पदवी सांगू का तुम्हाला, मुख्यमंत्री साहेबाच्या लाडक्या आला का हप्ता, आला का गेला, आला. तुम्हाला खरं सांगू का, वाढाय वाटतं आता आहे ना, पहिल्या 1,500 होता, आता किती? हा, रक्षाबंधनला आता परत हप्ता येणार आहे. माता मावल्यांनो, मला एक सांगायचंय तुम्हाला, माझा हप्त्याचा घोळ झाला जरा, आलाच नव्हतं लवकर. तुम्हाला जर तुमचा हप्ता व्यवस्थित असाच चालू राहावा असं जर वाटत असेल तर आपला एक हप्ता आपण या सावता महाराजांच्या नाम सप्ताहासाठी द्यावा. आणि याच्यात जर तुम्ही हात मागे घेतला, खरंच महाराजांकडे प्रार्थना आहे, तुमचा हप्ताच बंद पडावा. विठ्ठल 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 हप्ता बंद पडू नये, पण देत जा. दिल्यानं आणखीन आपल्याकडे येत असतं. म्हणून या ठिकाणी सर्व माता माऊल्यांच्या चरणी नतमस्तक होतो, सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो, भगवंताच्या चरणी नतमस्तक होतो. आणि परिहारामध्ये वेळ न वाया घालवता आपल्या अभंगाचा विचार आपण करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग ज्ञानोपरायचा, पण समाधी सोहळा श्री संत सावता महाराजांचा. या अभंगाचा विचार केला तर या अभंगावरती श्री संत सावता महाराजांचं जीवन आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत होऊन गेले, ज्ञानोबाई संत झाले. या सर्व संतांची एक मोठी कामगिरी, इकडे लक्ष द्या आता बरं का, या सर्व संतांची एक मोठी कामगिरी आहे. आणि त्याच्यामध्ये श्री संत सावता महाराजांचं एक अग्रगण्य नाव आहे. त्यांचं नाव त्या कामगिरीमध्ये घेतलं जातं. खरं तर ज्ञानोबाईंनी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या 18 पगड जाती आहेत, त्या प्रत्येक जातीमध्ये एक एक संत तयार केला, एक एक संत तयार केला. खरं तर प्रत्येक संतांनी आपल्या जातीचा स्वाभिमान आणि आपल्या व्यवसायाचा परिचय आपल्याला दिलेला आहे, या लोकांना दिलेला आहे. खरं तर आपल्या जातीचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. वाक्य जरा रिस्क घेऊन घेतो मी सध्या. हा, आपल्या जातीचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे, कारण सध्याच्या काळात विचार केला तर जात हा चेष्टेचा विषय झाला. जात हा चेष्टेचा विषय, पण सर्व संतांनी आपल्या जातीचा स्वाभिमान ठेवलेला आहे. स्वाभिमान वेगळा आणि अभिमान वेगळा. आलं का लक्षात? स्वाभिमान वेगळा आणि अभिमान वेगळा. अभिमान काय करतो? आपल्याला संपून टाकतो. मी एकदम मोठा आणि या सगळ्या जाती कशा लहान. हा अभिमान आहे. अभिमान तुम्हाला संपून टाकतो. पण स्वाभिमान आपल्या कुळाचा कुळाचार टिकवतो. स्वाभिमान आपल्या संस्कृतीने, आपल्या परंपरेने, आपल्या संतांनी, संत वाङ्मयांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, जी दिशा आपल्याला दाखवली, त्या दिशेवरती चालण्यासाठी आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आणि संतांनी आपल्या जातीचा स्वाभिमान त्या ठिकाणी ठेवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जात हा शब्द सध्या चेष्टेचा विषय. जात या शब्दाची मस्करी केली जाते, पण त्या काळामध्ये जात या शब्दाला खूप महत्व होतं. जात या शब्दाला फार महत्व होतं. संतांनी सुद्धा आपल्या जातीचा स्वाभिमान ठेवला, आपल्या व्यवसायाचा परिचय लोकांना दिलेला आहे. खरं तर आजच्या काळामध्ये आपण विचार केला, कमीत कमी वारकरी माणसाने तरी या जातीपातीच्या राजकारणामध्ये पडायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांची कोणती जात असते? संतांची ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी आपली. संतांची कोणती जात आहे? कळवळा करणं, दया करणं, ही संतांची जात आहे. मग आपण संतांची लेकरं आहेत, मग आपली कोणती जात असली पाहिजे? आपली कळवळ्याची जात असली पाहिजे.
आपली जर कळवळ्याची जात नसल तर आपण विचार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर कोणत्या जाती जन्माला यावं, कोणत्या धर्मात जन्माला यावं, कोणत्या कुळात जन्माला यावं हे आपल्या हातात नाही. हे आपल्या हातात नाही. तत्र कर्म विपक्कस्य दिदाहा जाता यु भोगा. सुभाषितकार म्हणतात, तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले, तुमचं आयुष्य किती आहे आणि तुमच्या आयुष्यातले किती भोग आहेत हे तुम्ही ठरवू शकत नाही. ते सगळं ऑलरेडी ठरवून आलेलं आहे. हे सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे. म्हणून ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या जातीचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक संतांचा विचार करा, प्रत्येक संताला आपल्या जातीचा अभिमान आहे. शिंपियाचे गोळी जन्म मज झाला, शिंपियाचे गोळी जन्म मज झाला, शिंपियाचे गोळी जन्म मज झाला, शिंपियाचे गोळी जन्म मज झाला. शिंपियाचे गोळी जन्ममद झाला, पाहे तो कुंतला सदा शिवे. नामदेव महाराज म्हणतात, मी शिंप्याच्या कुळात जन्माला आलो आणि कापड शिवणं हा आमचा व्यवसाय आहे. खर तर नामदेव महाराज सुद्धा जातीचा स्वाभिमान सांगत असताना आणि व्यवसायाचा परिचय देत असताना अजिबात लाजत नाही. ते म्हणतात, रात्रीही कापड शिवणं आणि दिवसाही कापड शिवणं हा आमचा व्यवसाय आहे. हा झाला याचा व्यवहारिक अर्थ. पण परमार्थिक अर्थ जर बघायचा झाला तर रात्रीही भजन करणं आणि दिवसाही भजन करणं हा आमचा व्यवसाय आहे. पण रूपकातून महाराज म्हणतात, शिंप्याची गोळी जन्ममद झाला. ही रूपक आहे त्याचं. संत गोरोबा काकांचं तुम्ही बघा, कुलालाचे वंशी जन्ममद झाला, कुलालाचे वंशी जन्मले शरीर. कुणाच्या वंशी? कुलालाची. कुलाल म्हणजे कुंभार. कुंभाराच्या वंशामध्ये आम्ही जन्माला आलो. मग कुंभाराच्या वंशामध्ये जन्माला आल्यानंतर काय काम असतं? मडके घडवणं, माती आणणं हे आमचं काम आहे. हा आमचा व्यवसाय आहे. पण गोरोबा काका सांगताना लाजत नाहीत. कच्चे मडके कोणते आहेत आणि पक्के मडके कोणते हे सांगणं त्यांचा व्यवसाय आहे. येते का लक्षात? हा त्याचा व्यवहारिक अर्थ आहे. हे रूपक आहे. पण सावता महाराज परमार्थिक भाषेत सांगतात, सावता महाराजांनी कच्चं मडकं कोणतं आहे आणि पक्कं मडकं कोणतं आहे हे सुद्धा त्या काळात सांगितलं. बरोबर की नाही? नामदेव महाराजांना बाजूला ठेवलं, कच्चं मडकं आहे म्हणून. म्हणजे हा त्याचा परमार्थिक अर्थ आहे. पुढं संत सेना महाराज सुद्धा आपल्या जातीचा त्या ठिकाणी स्वाभिमान दाखवतात. आम्ही वारिक वारिक करू वारिक. आम्ही वारिक आहे आणि लोकांच्या डोक्याचे केस कापणं हा आमचा व्यवसाय आहे. किंवा लोकांच्या डोक्यातला मळ काढणं हा आमचा व्यवसाय. हा त्याचा व्यवहारिक अर्थ. पण परमार्थिक अर्थ लोकांच्या डोक्यातला नाही, लोकांच्या डोक्यातला म्हणजे आतला मळ काढणं हे आमचं काम आहे. हा त्याचा परमार्थिक अर्थ आहे. पुढं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, कुंभियाचे वंशी घातले जगदीशा संस्कृत भाषा आम्हा पेशी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कुंभियाच्या वंशात आम्हाला जन्माला घातलं, मग आम्हाला संस्कृत भाषा येणार नाही. म्हणजे तुकोबारायांनी सुद्धा स्वतःच्या जातीचा स्वाभिमान दिला. येतंय का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री संत सावता महाराज, प्रेम शिरोमणी सावता महाराज स्वतःच्या जातीचा अभिमान सांगत असताना आणि स्वतःच्या स्वाभिमान सांगत असताना आणि स्वतःच्या व्यवसायाचा परिचय देत असताना अजिबात लाजत नाही. उलट सावता महाराज म्हणतात, क्या Yeah.
सर्वांनी या सगळ्यांकरता एक जोरदार टाळी वाजवा. एवढं जीव तोडून म्हणाले ते म्हणले की मला काम सुटायला. गोड वर काय महाराजांनी स्वतःच्या जातीचा स्वाभिमान दिला, स्वतःच्या व्यवसायाचा परिचय दिला. आमुची माळियाची जात शेतलाव बागायत. आमची माळियाची जात. आमची कोणती जात आहे? माळियाची. हा व्यवहारिक अर्थ आहे बरं का. त्याचा परमार्थिक अर्थ फार वेगळा आहे. आणि महाराज पुढे म्हणतात शेतलाव बागायत. आमचा व्यवसाय काय आहे? बागायती शेती करणं. बागायती शेती वेगळी आणि जिरायती वेगळी. बागायती शेती कोणती? पाऊस नाही बी आला तरी सुद्धा पीक येणार, याला बागायती शेती म्हणतात. जिरायती पावसाच्या पाण्यावर जी होते तिला जिरायती शेती म्हणतात. हा याचा व्यवहारिक अर्थ आहे बाबा. पण परमार्थिक अर्थ कसा आहे? पंढरपूरला गाडी निघाली तर फुकट जाणं, ही जिरायती शेती. हा पदरच्या पैशानं जायचं म्हणलं तर जायचं नाही, हा याचा परमार्थिक अर्थ आहे. पण सावता महाराज म्हणतात आमची बागायती शेती आहे. भजन काय आम्ही फक्त हाऊस म्हणून करत नाही, भजन आम्ही सतत करतो म्हणजे बागायती शेती. आणि लोक दिसले, वारकरी दिसले का मुद्दाम टाळे वाजतो, ही बागायती शेती, ही जिरायती शेती आहे. आमची माळियाची जात शेत लावून बागायत. माळियाची जात कोणत्या एका विशेष जातीसाठी या ठिकाणी उल्लेख केला नाही. मग माळियाची जात म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, जो वारकरी आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदास. विष्णुदासाला संतांना कोणत्याही प्रकारची जात नसते. तुम्हाला सांगितलं ऐसी कळवळ्याची जाती, त्यांची कळवळ्याची जाती आहे. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, जे वारकरी आहेत ते सगळे आमच्या जातीचे. आमची, माझी नाही. ते जर एका विशिष्ट जातीसाठी सांगितलं असतं माझी माळियाची, माझी म्हटली नाही, आमुची. आमुची म्हणजे जे जे माळकरी आहे, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण आहे, ज्याच्या कपाळाला टिळ आहे, तो प्रत्येक माणूस आमच्या जातीचा आहे. विठ्ठल विठ्ठल पण याचाच उपयोग करून महाराज म्हणतात आमची माळियाची जात. हा व्यवहारिक अर्थ शेत लाव बागाई. महाराज तुम्ही तुमची शेती बागायती केली, तुमचं जीवन तुम्ही भगवत स्वरूप केलं, देवामध्ये तुम्ही मग्न झालात. तुम्ही नेमकी झालात कसे? महाराजांनी सांगितलं कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, Thank you.
ज्या चरणाला जी चाल पाहिजे ना ती चाल ते योग्य प्रकारे देतात. हे सहज निघत नाही. त्यांच्या कंठाला असं वाटतं साक्षात सरस्वती मातेचा हात लागलेला आहे. त्याला कृपा असावी लागते बाबा. सहज येतं काही. प्रत्येक अभंगाची प्रत्येक चरणाची जबाबदारी असते. जबाबदारी नाही तर सुरुवातीला विना गाड्यात नंतर मला करा सुरू पंचपदी ते न करा सुरुवातीला सुंदर ते ध्यान हे जमणार नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ही जबाबदारी. का सप्ता मानवांची शेती बागायची झाली तर त्यांनी प्रत्येक कणाकणामध्ये देवाला बघितलं. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अबगी विठाई माझी अबगी विठाई माझी. सगळ्या कणाकणामध्ये कांद्यात मुळ्यात गाजरात सगळ्या पदार्थामध्ये सगळ्या कणाकणामध्ये त्यांनी देवाला बघितलं. देव का त्यांना प्रत्येक कणाकणा दिसत होता त्याच्या पाठीमागचं कारण आहे ते प्रत्येक वेळेला भजन करत होते. येते का लक्षात? ऐका, शेती जर बागायती करायची असेल तर त्या देवाचं नामस्मरण आपल्याकडे असलं पाहिजे. मग त्या देवाचं नामस्मरण नेमकी करायचंय कोणतं तेच मागे अभंगाच्या पहिल्याच्या
गेला नाही जिथं आवाज गेला. आता सगळीकडे तुमचा आवाज गेला. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजीवी हृदय मंदिरी स्मराकारी. ज्ञानोबा म्हणतात कोणतं नामस्मरण झालं पाहिजे? राम आणि कृष्ण या नावाचं स्मरण झालं पाहिजे. आणि हृदयाचं तेच काम आहे. हृदयाचं काय काम आहे? सुभाषितकार एके ठिकाणी वर्णन करतात. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्रं यदि नामघोषं, हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. हृदयाचं काय काम आहे? या हृदयामध्ये देवाला साठवणं, देवाला ठेवणं, दुसऱ्याबद्दल चांगली भावना ठेवणं या हृदयाचं काम आहे. येतं की लक्षात? हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं. या शरीराचं सगळं काम आहे. हाताला वेगळं काम आहे, पायाला वेगळं काम आहे, तोंडाला वेगळं काम आहे आणि हृदयाला वेगळं काम आहे. बरं, या सर्व शरीराचं काय काम आहे? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला भाटा भाटिकेचा. या सर्व शरीराचं एक काम आहे देवाचं भजन करणं. हाताचं काय काम आहे? या शरीरामध्ये हात आहे. हाताचं काम आहे देवाच्या नावानं टाळी वाजवणं. इतर प्राण्यांचा विचार करा. प्राण्यांना हात आहेत का? प्राण्यांना हात फक्त माणसालाच आहे. मग माणसालाच काय दिले? हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं. माणसानं दान पुण्य करावं याच्यासाठी आपल्याला हात दिले. तुम्ही हाताचा बघा, संत वाङ्मयामध्ये पहिला नंबर लागतो. कुठे दिले? इंद्रिय हात पाय मुख डोळे चेन तो जोड दिले इंद्रिय हात पाय आणि मग कान. पहिला नंबर कशाचा लागला? हाताचा लागला. हाताचं काय काम आहे? देवाच्या नावानं टाळी वाजवणं, दान पुण्य करणं हे हाताचं काम आहे. पायाचं काय काम आहे? पंढरपूरची वारी करणं हे पायाचं काम आहे. बरोबर की नाही? पंढरपूरची वारी करणं हे पायाचं काम आहे. आता कोण कोण वारीला गेले कोण कोण नाही गेले त्याने आपापले पाय बघा. मोठा दगड घ्या, लहान नका घेऊ, जोयात पायावर टाका. पायाचं जे काम आहे, जिथं पायानं जायला पाहिजे तिथंच आपले पाय न्यावे, नाही त्या ठिकाणी आपले पाय नेऊ नाही. वारीला ज्ञान पाय. काय आनंद आहे त्या वारीत? तिथला आनंद सांगता येत नाही. नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गान, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गणगोत तुरे तूच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान. भेटी चालला रे लागला, भेटी चालला रे लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. हा त्या वारीतला आनंद आहे. आणि पाय कशा करतायत? तीर्थयात्रा वारी यासाठी आपल्याला पाय दिले. बरोबर. मुख कशा करता दिले? देवाचं नाव घेण्यासाठी हे मुख आपल्याला दिले. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाज मान गवाया. खाया पिया सुख से सोया नाज मान गवाया. कमल मुख राम वचन को दिया, कमल मुख राम वचन को दिया. एवढं गोड तोंड देवाला दिलं. कशा करता? त्याचं भजन करण्याकरता. म्हणजे हे शरीर दिलं देवानं आपल्याला कशा करता? त्याचं भजन करण्याकरता. मग भजन कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? जे सावता महाराजांनी केलं येतं एक लक्षात. सावता महाराज जर भजन करायला लागले, लोक नव्हते, सगळे प्राणी सगळे पशु पक्षी गोळा व्हायचे. एवढं त्यांचं गोड भजन होतं. येतं लक्षात. सुंदर भजन तुम्हाला मी सांगतो. एक सुंदर भजन आहे, फक्त सर्वांनी हात वर करा. अंधेरों की नगरी से
कैसे मैं पार जाऊं, श्यामा तू लेने आजा, हौसला हार न जाऊं। हो हो श्यामा जा। बोलती करा. सावता महाराजांचा सवारी सोहळा आपल्या गावामध्ये होतोय, याचा प्रत्येकाने आनंद या ठिकाणी साजरा करायचा. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में रात रात जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में रात रात जल्दी आओ ना. हरे के सहारे बाबा, हरे के सहारे, हरे के सहारे बाबा, हरे हराओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में रात रात जल्दी आओ ना. तीन बाण के धारी बाबा चलावो ना, मुश्किल में रात सर्वांनी जोरात एका नाम घोषणा. श्री सद्गुरुनाथ सावता महाराज की, श्री संत सावता महाराज की. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में रात रात जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में रात रात जल्दी आओ ना. अंधारी लगने में सुबह जाने लगते हैं, हमको तेरी याद में राहें बनते हैं. हे भजन आहे, आणि भजन कोणत्या देवाचं माहिती आहे तुम्हाला? कोणाचं आहे? खाटूश्याम बाबाचं आहे भजन. हे भजन आपल्याकडून घडलं पाहिजे. सावता महाराजांनी भजन केलं म्हणून देव त्यांच्या मळ्यामध्ये आला. आपल्या मळ्यात माणसं येत नाही लवकर, येते की लक्षात? माणसं लवकर येत नाही. माणसं विचार करतात याच्या मळ्यात गेलं मी दगड आणली हो. खरं सांगतो मला भेटत नाही कुठे. भजन असलं पाहिजे. भजनाचे काय परिणाम आहेत ते महाराजांनी सांगितले. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मरा. काय हृदयाचं मंदिर होईल का होणार नाही? त्या नावामध्ये तेवढी ताकद आहे. सदा नाम घोष हरिकथा, ते सदा चित्तात समाधान मिळतं. कशामुळं? त्या नावामुळे. किंवा आणखी एक प्रमाणे काय हे केले एका चिंतिता विठ्ठली. कोणतीही गोष्ट आपल्याला करता येते या जगामध्ये, फक्त आपल्याकडे नामस्मरण असलं पाहिजे. याच्यासाठी गोड दृष्टांत दिलाय. एवढा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. किती वाजेपर्यंत? 10 कटाळे. कटाळे तर 10 पर्यंत एवढा दृष्टांत सांगू आणि या ठिकाणी आपण थांबू. काय हे केले एका चिंतिता विठ्ठली. देवाच्या नावात किती ताकद आहे. एक म्हण होती बघा बाबा आपल्याकडे, कहा राजा भोज और कहा गंगू दीन. तुम्ही ऐकले असेल म्हणून, पण याच्या पुढचं चरित्र माहिती का तुम्हाला? काय
आपण फक्त म्हणच म्हणतो का आपण जर म्हटलो का त्यांच्यापेक्षा तुमचं बरं आहे आपण म्हणतो नाही रे, त्यांची नामची कुठं बरोबरी करता का राजा भोज तो का गंगू. पूर्वीच्या काळामध्ये भोज नावाचा राजा होऊन गेला. त्या भोज नावाच्या राज्याच्या राज्यामध्ये कालिदास नावाचे पंडित होते. त्या कालिदास नावाच्या पंडिताचं एक काम होतं काय, कारण पूर्वीचे जे राज्य जिंकले जायचे ते युद्धानं जिंकले जात नव्हते. ते पहिले राज्य विद्वत्तेनं जिंकले जायचे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये विद्वान लोक असायचे. कशा करता? विद्वत्तेनं भांडण करण्यासाठी. आता तसं नाही, आता विद्वान कमी चमचे जास्त आहेत. आलं का लक्षात? पहिले विद्वान लोक होते कारण राज्य हे विद्वत्तेनं जिंकले जायचे. पण काय झालं, कालिदास म्हणून सांगताच एक दिवस जंगलामध्ये निघून गेले. तपश्चर्या करायची असं गेले जंगलामध्ये निघून. आणि ही बातमी कळाली शेजारच्या राज्यातील जे पंडित होते विद्वान त्यांना कळाली. आता कालिदास तर निघून गेले, आता आपल्याला त्यांचं राज्य जिंकता येतं. लगेच पत्र पाठवलं, माननीय भोजराजे साष्टांग प्रणिपात, आम्ही तुमच्या राज्यातील पंडितांना काही प्रश्न विचारू इच्छितो. आम्ही 4 प्रश्न विचारणार. त्या 4 प्रश्नाचे त्यांना बरोबर उत्तर आले तर आम्ही आमचं राज्य हरवू, आणि त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना आले नाही तर तुम्हाला तुमचं राज्य द्यावं लागेल. आणि खाली टीप लिहिली, आमचा संवाद मुख्य राहील. कसा मुख्य म्हणजे न बोलता प्रश्न विचारायचे आणि न बोलता त्याची उत्तर द्यायची. पाठवलं पत्र. राजानं पत्र वाचवलं. कालिदास सापडत नाही. कुठे आहे? जंगलामध्ये शोधा. सापडत नाही. मग आता पर्याय काहीच नाही. मग आता काय करायचं? राज्य द्यावं लागलं. राजानं ठरवलं आता राज्य असं तर जाणारच आहे आणि तसं पण जाणार आहे. त्याच्यापेक्षा राज्याचा मोह आजच टाकलेला बरा. मुकुट काढला, गादीवरती ठेवला, राजा बेजंगलात निघून गेला. असा राज्याच्या बाहेर एका मोठ्या झाडाखाली बसला होता. पण त्याच राज्यामध्ये एक गंगू नावाचा तेली होता. पण गंगू तेली त्याचं काम होतं शेळ्या चारणं. काय बकऱ्या शेळ्या, इकडे काय म्हणते कपुड्या बकरे. प्रत्येक भागाभागात वेगळे शब्द आहे. शेळ्या चारायचं त्याचं काम होतं. एका डोळ्याला आंधळा होता बाबा आणि त्याची एक सवय होती, त्याला रोज 7 बाजरीच्या भाकरी लागायच्या. 7 त्या बी दया बरोबर. कशा बरोबर? दया बरोबर. तसा तो जेवतच नव्हता, आज्ञेने होत. आणि संध्याकाळच्या वेळेला घरी जात असताना त्याने बघितलं हा तर आपला राजा आहे आणि माझ्या राज्याचा राजा जर असा दुःखामध्ये बसलेला असतो मी कसा घरी जाऊ? अशी माणसं लय हुशार असतात. अशी माणसं लय हुशार असतात. त्यांना लय खडबड असते, नेमकं झालंय काय? मीच करतो थोडं. हा गेला राजाजवळ. काय झालं राजे? गंगूते तुझा नाही आमचे राजे असे दुःखात बसलेले असताना मी सुखात कसा करायचो? काय झालं सांग? नाही ते बस की बात नाहीये. आणि काय झालं सांगा? राजाने पत्र काढून त्याच्याकडे दिलं. 2 मिनिटं पत्र बघितलं. राजा म्हणला तुम्हीच वाचून नका, मला वाचता आलं असत. कसे शेळे वळले. राजाने पत्र वाचून दाखवलं. कालिदास आपल्या राज्यात नाही. त्या पंडितांनी पत्र पाठवलंय आणि त्यांचे उत्तर देण्यासाठी आपल्याकडे कुणीही नाही. पर्याय काहीच नाही. मग आता काय करायचं? राज्य देऊन टाकायचं. गंगूदेवी म्हणलं राजा कशाला द्यायचं? त्यांना तुम्ही पत्र लिहिलं. काय पत्र लिहायचं? तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कालिदास जरी हजर नसतील, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायची गुरु देते. कोण गुरु? मला काय माहिती. कोण उत्तर देणार? मी देतो. तुम्हाला कशाला इज्जत घालतो? आपले शेळ्याच गोळी. नाही पत्र लिहा. असं पण राज्य जाणार आहे, तसं पण राज्य जाणार आहे, त्याच्यापेक्षा थोडी ताकद लावून जमलं तर जमलं. पाठवलं पत्र. राजा म्हणला 200 रुपये काढा. कशाला? कपडे जरा चांगले दिसले पाहिजे ना. मस्त शास्त्री शर्ट देऊन कोट घातला, धोतर घातला. आता सभेचा दिवस उजाडला. आता ते पंडित ते कोणाच्या भरोशावर होते? कालिदासाच्या. पण आता इथं कोण आले? कालिदासाचे गुरु. आता त्याला पर्याय नव्हता, त्याला जाणच होतं. कारण पत्र लिहिलं होतं, आव्हान केलं होतं, जावं तर लागणारच होतं. दिवस उजाडला आणि हे पंडित आले असे राजदरबारामध्ये. असे बसले होते चौघ. तेवढ्यात हे कालिदासाचे गुरु आले. कोण? गंगूदेवी म्हणू नका, त्यांना माहित नाही. ते कोण? सध्या कालिदासाचे गुरु. कालिदासाचे गुरु एका डोळ्याला तुम्हाला सांगितलं मी, ते आंधळे होते.
एका डोळ्यानं पाहिजे पण राग राग पाहिजे. राग राग पाहण्यासाठी दोन डोळे असत नाही, एका डोळ्याने माणूस राग राग पाहू शकतो. काय आणि तिची सवय सांगितली तुम्हाला 7 भाकरी खायची आणि त्या बी काय कशा बरोबर दह्याबरोबर. ते दह्याचं गाडगं तर 7 भाकरी सोबतच. पुन्हा सभेला उशीर झाला मग आपलं गाठोडं सोबतच पाहिजे ना. आले असे ते चौघ उठले आणि नमस्कार केला. असू द्या असू द्या असे बसले का खुर्चीवरती आणि राजा म्हणले कर सुरू. राजा म्हटला पैसे घेऊन वजन आणायला लागले. जाऊ द्या आपलेच इथं कालिदास उपस्थित नाही. मग यांचं काय ठरलं होतं 4 प्रश्न विचारायचे. राजा म्हटलं विचारा प्रश्न. आता संवाद कसा होता मुख्य न बोलता प्रश्न विचारायचे त्याचे उत्तर कसे द्यायचे न बोलता द्यायचे. आता इकडे लक्ष द्या. आता सांगायचं काय नाही आपल्याकडे फक्त ऍक्शन आहे. आता इकडे बघा न बोलता प्रश्न विचारायचे होते आणि त्याचं उत्तर कसं द्यायचं होतं न बोलता. पहिला पंडित उठला आणि त्यांनी प्रश्न विचारला बाबा यांनी मागचा पुढचा विचारच केला नाही. यांनी 2 बोट पुढे केली. पंडित म्हणला बरोबर आहे. दुसरा पंडित उठला आणि त्यांनी प्रश्न केला यांनी मागचा पुढचा विचारच केला नाही. यांनी मूठ आवडून दाखल खाल्ले. पंडित म्हणला बरोबर आहे. राजा म्हटलं एका रात्रीत एवढा अभ्यास एका रात्रीत. जाऊ द्या आता 50% आपण जिंकलो. आता 2 चुकीचे जरी झाले त्यांचं राज्य द्यायला ना आपलं. तिसरा पंडित उठला आणि त्यानं प्रश्न केला येणं मागचा पुढचा विचारच केला नाही बाबा. 7 बोट वरती केले माझा दाढीवर एक मारली. तू म्हटलं बरोबर आहे. राजा म्हणला आता एकची लीड भेटली आपल्याला. चौथा पंडित उठला आणि त्यांनी प्रश्न केला असा प्रश्न विचारला. हिने मागचा पुढचा विचारच केला. दयाचं गाडगच पुढे केलं. पंडित म्हणला बरोबर आहे. राजा म्हणला पहिलीची हत्ती मिळवणूक काढा. तू म्हणलं तर बघा कोणत्या महाराजाची काढली साखरे महाराजाची. साखरे महाराजांची मिरवणूक काढली होती तशी याची मिरवणूक काढा म्हणे. कारण राजा आपल्याला जिंकून दिलं. राजा म्हणे आपल्याला घेऊन जायची मिरवणूक काढा. तोपर्यंत राजाने या चौघांना जरा बाजूला घेतला. म्हणजे तुम्ही आमच्या कालिदासाच्या गुरुला नेमकी काय प्रश्न विचारले. पहिला पंडित म्हटला काय विद्वान माणूस एवढं ज्ञान नेमकी कुठून आलं. पहिला पंडित म्हणला मी त्यांना प्रश्न विचारला या पृथ्वीवरती एक ब्रह्म आहे. काय त्यांची विद्वत्ता. त्यांनी 2 बोट दाखवून सांगितलं नुसतं ब्रह्म नाही माया सुद्धा आहे. वा राजा म्हटला असं. दुसरा पंडित म्हणला मी त्यांना प्रश्न विचारला होता या पृथ्वीवरती पंचमहाभूत आहेत. काय त्यांची विद्वत्ता. त्यांनी एका मुठीमध्ये आवडून सांगितलं ते एका देहामध्ये नांदतात. तिसरा पंडित म्हणला मी त्यांना प्रश्न विचारला या पृथ्वीवरती 7 समुद्र आहेत. काय त्यांची विद्वत्ता. त्यांनी मधात आडवे रेख करून सांगितलं मधात मेरू नावाचा पर्वत आडवा. वा शेवटचा पंडित म्हणला मी त्यांना विचारलं हा मेरू नावाचा पर्वत कुठे. काय त्यांची विद्वत्ता. त्यांनी सांगितलं दयाचं गाडगं दाखवून दधीच्या समुद्रापाशी. कुठं दधीच्या समुद्रात. ते म्हणे ही तुमची शाल हे तुमचं नारळ 500 घेऊन तुम्ही निघा. तुमचं राज्य नको आता. तुमच्यामुळे एक विद्वान मिळालाय आम्हाला. एक विद्वान तुम्ही जा आता. तोपर्यंत याची मिरवणूक आली बाबा. याची अशी गचंडी धरली राजाने. काय शेळ्या मागच्या तुला पत्र वाचता येणं म्हणे. तिथं लई जोरात उत्तर देत होता. ते म्हणे कोणाच्या लेकराची शपथ घालायला लावा. एक सुद्धा उत्तर बरोबर नाही दिलं. सगळे अंदाजीच खटके आले. कसे सगळे अंदाजी खटके. अंदाजी खटके. हो काय विचारलं होतं ते तुला आणि तू काय सांगितलं. ते म्हणे मला सांगा पाहुणे माणसं जर आपल्या गावात आले पाहुण्या माणसानं कसं राहावं. नीट राहावं वाईट वक्त बोलू नये. पण तो पहिला पंडित मला म्हणतो गंगोत्याल्या तुला एक डोळा आहे फोडून टाकेल. मी काय कमी काय मी बी सांगितलं तुम्हाला 2 डोळे दोन्ही फोडून टाकेल. ते दुसरा पंडित त्याचं काय बोलायचं काम. ते म्हणतो आमचे डोळे फोडी दो एका चापटीत बस.
तुम्ही बसिता काय एका चापटीत बसीन मी काय कमी दिसलो का द्यायला ते मला एका चापटीत बसतील मी एकटाय तुम्ही चौघ एक एक बुक्कीत बशी तू तिसरा पंडित तेव्हा म्हणतो एका बुक्कीत आमच्या चौघाला बसतो अशा काय 7 भाकरी खातो का मी बी सांगितलं 7 भाकरी खातो सकाळी 3:30 संध्याकाळी 3:30 शेवटचा पंडित म्हणतो मला इथं एक चपाती दाखवा ना मला फराळ वाढलं की इतकं बी झालं एकादश आहे ना एकादश बी जरा नियमातच पाहिजे नाही तू भलं एवढं परास शब्दानं दुसऱ्याशी जाम असं होऊ नये आम्हाला एक पोळी दाखवा एक पोळी 7 भाकरी खातो नेमकी खातो का याबरोबर मी बी सांगितलं ना याबरोबर याच्यात एक तरी उत्तर बरोबर आहे का एक बी उत्तर बरोबर नाही पण तरी सुद्धा त्यांना ते बरोबर वाटले का अंकुतिली म्हणून नाही कालिदासाची गुरुचं नाव लावलं राज्य जिंकलं देवाचं नाव घेतल्यानंतर हृदयाचं मंदिर का होणार नाही विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या देवाचं नाव आपण घेतलं पाहिजे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी ही नावं साजिरी आहे आणि आपल्या हृदयाच्या मंदिरातून आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे बरं महाराज हृदयातून याचं स्मरण केलं त्याचं काही फळ मिळेल का या बघण्याचं आपुली आपण करा सोडबड संसार बंधन तोडावेगी या नामस्मरणाच्या जोरावरती आपल्याला काय करता येतं तर या संसारामधून स्वतःची सोडवणूक करून घेता येते खरं तर स्वतःची सोडवणूक माणसानं केली पाहिजे स्वतःची सोडवणूक करणं म्हणजे नेमकी काय म्हणजे असं नाही की संसार टाकून द्यायचं लेकर बाळ टाकून द्यायचे बाय सगळे टाकून द्यायचे निघून जायचं याला सोडवणूक करणं असं म्हणत नाही फक्त त्याच्यातली आसक्ती काढणं आणि भगवंतासाठी जगणं जसं नाथ महाराजांनी केलं कामामध्ये काम काही म्हणा राम राम हे जगणं याला म्हणतात आपुली आपण करा सोडवून बरं कशातून करायची संसार नावाच्या बंधनातून तसे बंधन अनेक प्रकारचे आता तेवढं सांगायला मला वेळ नाही बरं का बंधन अनेक प्रकारचे 5 मिनिट आहे फक्त बंधनाची नावं सांगतो संसार बंधन तर आहेच काही मानसिक बंधन आहेत काही शारीरिक बंधन आहेत काही बौद्धिक बंधन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं संसारिक बंधन मानसिक बंधन आपल्याला माहिती आपण समर्थ महाराजांच्या दरबारामध्ये आहे मानसिक बंधन म्हणजे कोणतं
सावता महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावर खूप मोठं काम केलेलं आहे, बरोबर की नाही? पण अजून सुद्धा लोक त्यांचं वाङ्मय पाहत नाही, ज्ञानोबरायांचं वाङ्मय पाहत नाही, आणि अजूनही त्याच गोष्टीत अडकलेले आहेत. मानसिक बंधन म्हणजे हा ही कोणतं बंधन आहे? अंगात येणं हे मानसिक बंधन आहे. त्याच्यात ते तुम्हाला तर लई त्याच्यातली माहिती आहे, हा त्याची प्रकार बी लई डेंजर आहे. हे मानसिक बंधन आहे. महाराज म्हणतात याच्यातून स्वतःची सोडवणूक करा. संसार नावाच्या बंधनातून स्वतःची सोडवणूक करा. संसार म्हणजे काय? उपजते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जसं घड्याळ फिरतो तसा हा संसार आहे. जन्म मरण, जन्म मरण, जन्म मरण, यालाच काय म्हणतात? संसार म्हणतात. तसं तर संसाराच्या 3 व्याख्या आहेत. जन्म मरण यालाही संसार म्हणतात, अहंकार यालाही संसार म्हणतात, आणि शरीर यालाही संसार म्हणतात. जन्म मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जगने या संसारे दुष्कारे काया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. याला संसार म्हणतात. अहंकार जिंकावा संसार येणे नावे तरी शूर अहंकार यालाही संसार म्हणतात. आणि आल्यानो संसारात यालाही संसार म्हणतात, शरीरालाही संसार म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात या सांसारिक बंधनातून स्वतःची मुक्तता करून घ्या. महाराज तुम्ही मुक्तता केली का? केली. कशी केली? देवाच्या भजनानं केली. मग तुमच्याकडं देवाचं भजन आहे हे तुम्ही कसं सिद्ध करू शकता? महाराज म्हणतात आम्ही निरंतर करतोय, तुम्हीही करा. आणि हेच शेवटचे चरणात सांगतात.
संत शिरोमणी संत महाराज यांच्या स्वर्गीय सुमानिमित्त आपण आज सुरू केलेला 1994 पासून आतापर्यंत 32 वर्ष झालेले आहेत आणि आजचा 6वा दिवस आहे आणि एक प्रसंगाला अनुसरून आणि याच्या दिवसाला अनुसरून महाराजांनी अभंग घेतला. 6वा दिवस आहे आणि अभंगामध्ये देखील आणि थोडं ज्ञाननी पण मला वाटलं की भरपूर आहे. अभंगात देखील काय म्हटलेलं आहे, रामकृष्ण नामे दोन्ही साजीवी आणि आज 6वा दिवस आहे. या 6ला जर जिरवायचं असेल, 6ला जिरवायचं जर असेल तर काय करायला पाहिजे, रामकृष्ण नाम. 6 कोणते, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि अशा प्रकारे सुंदर असा अभंग घेतला. आणि खरोखर मी नेहमी म्हणत असतो की वारंवार सुटला असेल आणि एक झाड आहे, त्या झाडाच्या फांद्याला लागता तो खोडाला धराव आणि कशाला धरतो आणि खाली पडून पोडं कोणी राम आणि कृष्ण, तर याला सोडून देतो आम्ही आणि विनाकारण इकडे तिकडे फिरतो आणि बंधनात पडतो. खरोखर माऊलीला
सुंदर असा अभंग घेतला, विवेचन देखील केलेलं आहे आणि महाराज आपण या ठिकाणी आले आणि आमच्या कैलासरावने या ठिकाणी आपल्याला बोलावलं, त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आला त्याबद्दल मंदिर समितीतर्फे आणि आमचे गजानन महाराज वारकरी संघटनेतर्फे मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उद्या आपल्या या सप्ताहाचा 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवसाची सेवा जी आहे ती प्रदीप महाराज कायंदे भगीबरोबर यांच्याकडे आहे आणि त्याचप्रमाणे उद्या ज्ञानेश्वरीची सांगता आहे. 7 दिवस नाही आली तरी चालेल, लग्नाच्या आधीला नाही आले, नानमुखाला नाही आले, पण लग्न लावायला आले की सार्थक झालं. त्याचप्रमाणे उद्या 8 ज्ञानेश्वरीचं पारायण शेवटचा दिवस आहे. उद्या जरी तुम्ही आले तरी या 6 दिवसाचं पूर्ण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी सर्वांनी यायचं आहे आणि परवा माऊलीची समाधी सोहळ्याची वेळ आहे आणि आजच कारण तुम्ही आजच पांडुरंग अरंगला आलेले आहे. माऊलीच्या समाधी देण्यासाठी माऊलीची समाधीला हजर राहिले. प्रत्यक्ष एकटे नाही तर सोबत आमची जी माता आहे रुक्मिणी माता तिला देखील घेऊन आलेली आहे आणि मला वाटतं या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहेच आहे. आणि अशा वेळेस जर पंढरपुरावरून ठीक आहे का, पंढरपुरावरून माऊलीच्या भेटीसाठी प्रत्यक्ष जगाचा मायबाप आरंगला येतो, मग आम्ही या ठिकाणी यायला पाहिजे की नाही? आता विचार करा तुम्ही. तरी देखील आता जेवढे आहेत त्यांची मी या ठिकाणी आभार मानतो आणि परवा प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारायची आहे, घराला तोरण लावायचे आहे, रांगोळी काढायची आहे आणि उद्याच तुम्हाला प्रसादाचं पीठ देण्यात येईल आणि परवा सकाळी 9च्या त्या ठिकाणी अगदी प्रसादाच्या पोळ्या घेऊन आणि सुंदर सुंदर दागदागिने पण बेडशीटचे बरं का घालून या ठिकाणी मिरवणूक यायचे. अशा प्रकारे दरवर्षी आपण जो सप्ताह साजरा करतो त्याचप्रमाणे हा उत्सव झाला पाहिजे. माऊली या ठिकाणी आल्या आपण आलात त्याबद्दल मी आभार मानतो. आमचे कैलासराव महाराजांचे या ठिकाणी सत्कार करतील अशी मी त्याला विनंती करतो. तुकाराम 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 विठ्ठलराव मोराटे महाराजांचा या ठिकाणी सत्कार करतील. चला लवकर. चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका.